मित्रहो नमस्कार. कोकणातील जमिनीवर कोणाची वक्रदृष्टी? कोकणात लाखो करोडोंचे जमिनीचे व्यवहार नेमका कोण करतं आहे? कोकणातील जमीन नेमकी कोणाला हवी? आणि महत्त्वाचं म्हणजे जमीन विक्रीसाठी कोण पुढचं पाऊल टाकतं आहे? यासह सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओतून आपण शोधणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला मित्रांनो विसरू नका. मित्रहो नमस्कार. तुम्ही पाहताय विचारमोती. निसर्गाचं छानसं लेणं लाभलेला आणि शहाळ्यातील पाण्यासारखी वरून टणक पण आतून गोड असणारी माणसं. कोकणातील लोकसंस्कृती, नंतर कोकणातील निसर्गाचा असलेला कोकणावर प्रभाव, निसर्गरम्य समुद्रकिनारा आणि बरंच काही. या सर्व गोष्टींमुळे गेल्या काही वर्षांपासून कोकणातील पर्यटनाला चांगले दिवस आले. त्याचबरोबर आपल्या आयुष्याची संध्याकाळ ही कोकणासारख्या नयनरम्य आणि शांत परिसरात जावी असं प्रत्येकाचं अलीकडे स्वप्न असू लागलं आहे. दुसरीकडे मित्रांनो पाहायला गेलं तर कोकणामध्ये रोजगाराची संधी फार कमी प्रमाणात उपलब्ध आहे आणि ज्यांना रोजगार मिळतो आहे त्यांनासुद्धा मिळणारी रक्कम, मिळणारा पगार हा खूप तुटपुंजा आहे. कोकणातच घर असल्यामुळे त्यांना ते फार अवघड जात नाही. पण ज्याला शहराच्या भागात घर घ्यायचं आहे किंवा गावच्या ठिकाणी घर बांधायचं आहे त्यांना घर बांधण्यासाठी पैसे साठवता येईल इतकासुद्धा पगार कोकणामध्ये मिळत नाही. त्यामुळे कोकणातील तरुण हा मुंबई, पुणे किंवा इतर सिटीमध्ये जाऊन स्थिर स्थावर होण्याची स्वप्न पाहू लागला आहे. दुसरीकडे कोकणातील गावं सध्या ओस पडू लागले. जुनी जाणती माणसं, वृद्ध माणसं हेच कोकणाचं आता अधिष्ठान बनत चाललं आहे. कोकणातील ही गावं रिकामी होण्यामागे कारण म्हणजे कोकणात रोजगाराच्या उपलब्ध असलेल्या कमी प्रमाणातच्या संधी. आणि ज्या संधी आहेत त्यात गव्हर्मेंट संधी ज्या आहेत त्याच्यामध्ये बघितलात तर इतर परप्रांतीयांचा असलेला मोठ्या प्रमाणात भरणा. मी याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवला होता, पण मी आता थोडक्यात इथं सांगतो. कोकणातील ज्या स्थानिक म्हणण्यापेक्षा शासकीय ज्या ह्या असतात शासकीय नोकऱ्या, त्या नोकऱ्यांमध्ये परप्रांतीयांचा भरणा मोठ्या प्रमाणात झाल्याचं तुम्हाला दिसून येईल. जिल्हा परिषद असोत, पंचायत समितीत असोत, अनेक अधिकारी किंवा कर्मचारीसुद्धा हे परप्रांतीय आहेत, परजिल्ह्यातील आहेत. त्याच्यातसुद्धा शैक्षणिक संस्था म्हटल्या तर त्या परजिल्ह्यातील लोकांच्या केव्हाच ताब्यात गेलात. फक्त शिक्षण संस्थांचे पदाधिकारी हे आपल्या इकडचे स्थानिक आहेत. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, म्हणजे कोकणामध्ये रोजगाराच्या संधी कमी आहेत, त्या आहेतच, पण ज्या आहेत त्याच्यातसुद्धा परजिल्ह्यातील लोक येऊन राहिलेले आहेत. ते का? तर तुम्हाला सांगतो, आपल्या शैक्षणिक संस्थांवर काम करणारे जे संचालक मंडळ जे आहे ते इतकं नालायक आहे की त्यांना स्वतःचं स्थानिक रक्त चालत नाही. कधी त्यांना परजिल्ह्यातलं रक्त लागतं. आता म्हणजे काय, तर ते असं कधी सगळीकडे जाहिरात देतात आणि स्थानिक पण त्या जाहिरातीसाठी आले, जाहिरात बघून मुलाखतीसाठी परजिल्ह्यातील पण आलेत, पण स्थानिकांमध्ये टॅलेंट नाही समजा स्थानिक उमेदवारांमध्ये, आणि परजिल्ह्यातील उमेदवारांना नोकरी दिली तर समजू शकतो. पण हे लोक असं नाही करत. हे लोक जी जाहिरात असते मुलाखतीची तीच नेमकी कोल्हापूर साईडच्या वगैरे पेपरला देतात. कोल्हापूर, सांगली, सातारा ह्या साईडच्या पेपरमध्ये देतात. त्यामुळे तिकडच्या उमेदवारांना ते कळतं, उमेदवार तिकडचे येतात, मुलाखती होत आहे, पैसे दिले जातात संस्थेला आणि मग नोकरी संस्थेमध्ये पक्की केली जाते. हा शैक्षणिक संस्थांची दुर्दशा जी झालेली आहे. स्थानिकांचा तिथे भरणा जो नाही आहे तर तो भरणा ह्या गोष्टीमुळे नाही आहे. तुम्हाला कळतसुद्धा नाही की इथे भरती आहे. तर अशा प्रकारे परजिल्ह्यातील लोकांची भरती होते आणि त्यांना गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळून जाते. आता कोल्हापूर टू रत्नागिरी अंतर फार नाही. बाय रोड जर जायचं म्हटलं तर 4 ते 4.5 तासाचं अंतर. एवढ्या जवळ नोकरी मिळणं हे तुमच्या आमच्या नशिबातसुद्धा नाही. तुमच्या आमच्या नशिबात काय, तर मुंबई नाही तर पुणे, जे ट्रेननं जर जायचं म्हटलं किंवा बाय रोड जर जायचं म्हटलं तरी 8 ते 10 तासांचा प्रवास आहे. एवढा प्रवास करून आपण जवळ असलेली नोकरी मात्र हे करून जातो. बऱ्याच शैक्षणिक संस्था तुमची मुलं शिकणार आहेत,
तुमचं काय म्हणतात ते, तुम्हाला इथे स्थानिक स्तरावर शिक्षण मिळणार, शिक्षणाचा चांगला दर्जा आहे असं सांगून तुमच्याकडून जमीन मोफत मिळवण्याचा प्रयत्न करतात. नंतर काय म्हणतात ते, इतर मैदानासाठी जागा स्वतःला मिळवण्याचा प्रयत्न करतात. मुलं तुमची शिकवतात. आता मला सांगा, मुलं शिकली आपली, ठीक आहे, स्थानिक स्तरावर शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाले, हे काय वाईट नाही आहे, चांगलं आहे. पण शिक्षणासाठी मुलं पण परजिल्ह्यातून घेऊन या ना. मग तुम्हाला मुलं इथली स्थानिक पाहिजेत, जमिनी इथल्या स्थानिकांच्या पाहिजेत, आणि तुम्ही भरती करणार परत जिल्ह्यातल्यांची. मग इथला स्थानिक जो असतो तो काय करतो, स्थानिक असतो तो रोजगाराच्या संधी शोधत दुसरीकडे जातो. त्याला इथे नोकरी मिळत नाहीत. आणि वर्षानुवर्षे कोकणातील माणसं हे सहनच करीत आलेले आहेत. त्यांना भांडण्याची कुवत राहिलेली नाही. जेव्हा हा विषय कोणी त्यांच्या लक्षात आणून देतो त्यावेळी कळतं की अरे हो, साली गफलतच झाली आपल्यामध्ये. कोकणातल्या शैक्षणिक संस्थांमध्ये, शिक्षणामध्ये तिथला स्थानिक माणूस कुठे दिसेल तुम्हाला? शिपाई, प्रयोगशाळा, परिचर वगैरे ह्या ज्या गोष्टी यामध्ये तिथं दिसेल. बाकी सगळे घाटावरून आलेले लोक आहेत. बरं, एक जण आला की तिथे एक जागा रिकामी राहिली की तो दुसरा कोणीतरी घेऊनच येतो. त्यामुळे रोजगाराची संधी ह्या कोकणामध्ये खूप कमी झालेल्या आहेत. त्याच्या आहेत त्या पण परत जिल्ह्यातल्यांनी बळकावलेल्या आहेत. दुसरं मित्रांनो सांगायचं झालं तर ह्या लोकांनी नुसतं तिथे नोकरीसाठीच ते आलेले नाहीत. नोकरी आल्यावर ते कोकणाच्या प्रेमात पडले. मग त्यांनी जमीन वगैरे घ्यायला सुरुवात केली. आता कोल्हापूर, सांगली, सातारा इथल्या जे शेतकरी लोक आहेत त्यांच्याकडे बक्कळ पैसा राहतो. आणि जे म्हणत असतील की त्यांच्याकडे बक्कळ पैसा नाही, तो कष्ट करतो वगैरे, कष्ट करणं हे मलाही मान्य आहे, मी त्याच्यावर पण येणार. कोकणातली लोकं कशी आळशी झालेत त्या विषयावर. पण ते पैसे दाबवून जमिनी घेतात. आणि महत्त्वाचं म्हणजे आता एक प्रश्न असा उरतो की कोकणामध्ये रोजगाराच्या संधी कमी असूनसुद्धा, ज्यांना रोजगार आहे त्यांना कमी प्रमाणात पगार मिळूनसुद्धा कोकणातल्या जमिनी एवढा महाग का? फ्लॅट घ्यायचा म्हटलं एका छोट्याशा शहरात कोकणातल्या, तरी पण ते आवाक्याबाहेर का असतं? तर मित्रांनो, गेल्या काही वर्षापासून तुम्हाला मी मगाशीच म्हटलं एक वाक्य की प्रत्येकाला वाटतं की आपल्या आयुष्याची संध्याकाळ कोकणासारख्या नयनरम्य ठिकाणी जावी, एका छानशा गावामध्ये जावी, असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे कोकणामध्ये जमीन किंवा ज्या मालमत्ता आहेत त्याच्यामध्ये गुंतवणुकीचं प्रमाण वाढलं आहे. गुंतवणुकीचं प्रमाण ते परजिल्ह्यातल्या लोकांचं वाढलं आहे, परप्रांतीय लोकांचं वाढलं आहे. त्याच्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो मुंबईमध्ये ब्लॅक मनी तयार होतो, काळा पैसा, त्या काळ्या पैशाला तर त्यांच्या दृष्टीने जो काळा पैशावाला असतो त्याला त्याच्या काळ्या पैशाची काही एवढी ही नसते, एवढं महत्त्व नसतं पैशाचं. तर तो काय करतो, काळा पैसा व्हाईट करण्याच्या ह्यानं तो कुठे कुठे गुंतवणुकीच्या संधी शोधतो. आणि कोकणातील जमीन ही त्याच्यासाठी खूप मोठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी राहिलेली आहे. म्हणजे कोकणात तुम्हाला सांगतो, आज एखाद्यानं जमीन घेतली आणि पुढच्या 2-3 वर्षे त्यानं विकली, 2-3 वर्षानंतर, तर त्याला प्रचंड पैसा मिळतो, जो बँकामध्ये ठेवून मिळत नाही. आणि ब्लॅक मनी असल्यामुळे तो बँकेत ठेवता येत नाही. तर हा तुम्ही किती पण सांगा किंमत, म्हणजे तुमच्या 1 एकरची समजा किती, अगदी समजा 40-50 लाखाला मिळणारी 1 एकर जमीन तुम्ही सांगता 70 लाखाला, तरी पण तो पैसे ओततो. फार बार्गेनिंग करीत नाही तो. का? तर त्याच्याकडे पैसा ही गोष्ट चिक्कार असते आणि त्याला व्हाईट करायचा असतो तो पैसा काही करून. तर त्यामुळे तो अशा मालमत्तांमध्ये गुंतवतो. काही आता उद्योजकसुद्धा कोकणामध्ये वळायला लागलेत जे जमीन घेण्यामागे. राजकीय लोक कोकणाकडे वळायला लागलेत जमीन जुमला घेण्यामध्ये. मला एक मित्रांनो उदाहरण सांगतो. मी 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, म्हणजे आता ते किती प्रमाण वाढलं असेल ते तुम्ही बघा. 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी रत्नागिरी जिल्ह्यातील एक आडिवरेमध्ये महाकालीचं देवस्थान आहे. तुम्ही अनेक जण माझे प्रेक्षक लोक त्या महाकालीच्या दर्शनाला गेले असतील. तर मी तिथे गेलो होतो. तर तिथून पुढे जाताना, राजापूरच्या साईडला जाताना, एक ठिकाणी असं माळरानावर, म्हणजे सडा म्हणतो त्याला कोकणी भाषेत, सड्यावर अशी खूप मोठी बाग दिसली हापूस आंब्याची. म्हणजे एका ठिकाणी उभं राहिलं तर तुम्हाला नजर पोचणार नाही इथपर्यंत हापूसची झाडं होती. मी सहज चौकशी केली, कोणाची बाग आहे म्हटलं, एवढी कोणी बाग फुलवली? कारण त्या भागात तर त्यावेळी कोणी मोठा एवढा बागायतदार नव्हता. मला आश्चर्य वाटतं. तर मला कळलं की ती जागा, ती हापूसची बाग ही कृपाशंकर सिंह यांची आहे. आता कृपाशंकर सिंह कुठे, आडिवरे कुठे, पण त्यांची जमीन जुमला इथे आहे, त्यांनी घेतलेली आहे. कृपाशंकर सिंह हे त्यावेळी मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि काँग्रेसचे एक नेते होते. पण त्यांनी जमीन कुठे घेतली? आडिवऱ्यासारख्या ठिकाणी. आणि त्याने हापूसची बाग फुलून गेले. त्यावेळी कसं, आता
त्या काळात नवीनच अशी कृषी विद्यापीठाने एक जात शोधून काढली होती हापूसची, जी सड्यावरसुद्धा म्हणजे कातळी जमिनीवरसुद्धा फुलते. आणि त्या काळात ते खूप खर्चिक गोष्ट होती. त्यामुळे स्थानिकांच्या त्या आवाक्याबाहेरचं होतं अशी कातळावर जाऊन बाग फुलवणं. कारण तिथे पाण्याची व्यवस्था पाहिजे, तिथे इरिगेशन म्हणण्यापेक्षा तिथं पाणी पंपानं वगैरे नेलं पाहिजे, त्यांना कलमानं घातलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. ही खर्चिक बाब करून त्याच्यात गुंतवणूक करण्यामध्ये कोकणातल्याचा इंटरेस्ट नव्हता म्हणा, किंवा त्यांची मेंटॅलिटी नव्हती म्हणा, किंवा त्यांची आर्थिक कुवत नव्हती म्हणा, पण ती कोकणातली त्या गोष्टीकडे काय वळला नाही. त्यामुळे कृपाशंकर सिंहासारखे जे लोक आहेत त्यांनी तिथे गुंतवणूक केली आणि पैसा ओतला. मित्रहो, अशी अनेक गोष्टी सांगता येते. आणि आता उद्योजकांनी काही किंवा गलेलठ्ठ लोकांनी कोकणामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे झालं आहे कसं, या स्थानिकांना तुम्हाला जर घ्यायची झाली, जमीन घ्यायची झाली, कुठे मालमत्ता घ्यायची झाली, फ्लॅट घ्यायचा झाला, बंगला घ्यायचा झाला, तर ते तुमच्या आवाक्याबाहेर कधीच स्वप्न गेलेलं आहे. कारण ह्या गोष्टी अशा वाढलेल्या आहेत कारण त्यांना मागणी खूप आहे. स्थानिक माणूस आपण कोणाला जमीन देतो हे अजिबात न बघता फक्त पैसा बघतो. आणि त्याने काही लोकांनी तर असं ठरवलेलं आहे की आपली जमीन तुम्हाला विकायची. पोरगा तर लाईनला लागलेलाच आहे. त्यांची म्हणणी कशी असतात बघा, मी अनेकांशी बोलल्यावर त्यांची म्हणणी अशी होती की माझा पोरगा मुंबई पुण्याला नोकरी करतो, छान पगार आहे, 12 लाख पॅकेज आहे, 14 लाख पॅकेज आहे. आता पॅकेजवर बोलायला लागली साधी होती माणसं कोकणातली. त्यामुळे आता काय जमीन जुमला माझ्याकडे कधी लक्ष देत नाही. मला मिळणारे जे आहे ते तुटपुंजे आहेत. मला आता मी काय करू, मग मी काय करतो, जमीन विकतो, एखादी जमीन बाहेर काढेन, 14-15 लाख रुपये मिळाले की आयुष्याची मजा करेन. ही स्थानिक लोकांची मेंटॅलिटी राहिलेली आहे. त्यामुळे होतं कसं काय, त्यांना जो पैसा देतो, एखाद्यानं 14 लाख दिले तर दुसरा 17 लाख देणार असेल, 20 लाख देणार असेल, त्याला ती जमीन विकली जाते. मग तो कोणाला विकतो, त्यामुळे त्याचं आपलं काय पुढच्या भविष्यात नुकसान होणार आहे त्याचं काहीसुद्धा बघितलं जात नाही. मित्रांनो, नाणार राजापूर तालुक्यातील नाणारमध्ये जो रिफायनरी प्रकल्प येतो त्याला स्थानिकांनी विरोध केला, पण खूप वेळानंतर कळलं की तिथल्या जमिनी ज्या आहेत त्या कधीच गुजराती लोकांनी घेतलेल्या आहेत. तर आपण कोणाला जमिनी विकतो, तिथे नेमकं काय भविष्यात येऊ शकतं का, ह्या सगळ्या गोष्टीचा स्थानिकांनी अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. नाहीतर तुम्हाला कोल्हापूर, सांगली, सातारा आणि नाही म्हटलं तर गुजरात नोकरी शोधायला जायला लागेल. तिथं जमीन जुमला घ्यायला लागतील, तिथं जमीन जुमला मिळणार नाही घेऊनसुद्धा. इतकी वाईट वेळ तुमच्यावर येऊ शकते मित्र. कोकणातील वाढलेले जमिनीचे भाव, जमिनीचे मालमत्ताचे भाव आणि स्थानिकांकडून कोणालाही जमीन विकण्याचं सुरू असलेले प्रकार, या संपूर्ण गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.